बघा हा गणिताचा भाग आहे, हे 26 नंबरपासून याला पकड रे असा. 15,905 ही संख्या कशी लिहायची तर हे आलेलं आहे, याचं 2 नंबरचं ऑप्शन लिहिले तुम्ही, बरोबर आहे तुमचं हे ऑप्शन. चला या पुढे. 12,700 किती आहे ते वाचा. 12,715 ही संख्या बघा हे इथे कोणतरी लिहिलेलं आहे, हे उत्तर बरोबर काढले. 12,715 म्हणजे 3 नंबरचं ऑप्शन हे बरोबर आहे. 12,715 हे संख्येमध्ये लिहायचं, ओढू नका पलीकडे, फक्त ठेवा त्याच्यावर बोट वगैरे. 8,247 या संख्येतील 2ची स्थानिक किंमत ही 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. पहा 2ची स्थानिक किंमत किती आहे, एकक दशक शतक म्हणजे 200. 4ची स्थानिक किंमत किती आहे, फक्त 40. यांची वजाबाकी करा, फरक करते कळेल मग आपल्याला. पहा 0 आणि हे 10तनं 4 गेले 6 राहतात आणि मग 160. फक्त किती आहे, 160. 2ची स्थानिक किंमत व 2ची स्थानिक किंमत ही 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. आता 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे, मग 2ची स्थानिक किंमत 200 आणि 4ची स्थानिक किंमत 40. 4×5 20, 4×6 24, 4×7 28, 4×5 20 म्हणजे 200 बरोबर आहे. 40 गुणाकारामध्ये 5 म्हणजे 4×5 20 200. तर ही काही करायची गरज नाही. 40 ही 40ची स्थानिक किंमत हे 2च्या स्थानिक किमती पुढे येते. 2ची स्थानिक किंमत 4च्या स्थानिक किमतीपेक्षा 5 पटने कमी आणि 2ची स्थानिक किंमत हे 5 पटने जास्त आहे. म्हणजे हे 200 आहे ना आणि हे 40 आहे. 4×5 20 200 हे असं काढायचं उत्तर त्याचं. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, 5 पट आहे ते. 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे, 5 पट आहे. तर खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्येला 2, 3, 5, 10 या संख्येने भाग जातो. बघा बरं, सर्वात अगोदर काय करायचं, 10ने भाग घाला. 10ने जातो का याला, हो ठीक आहे, 0 आहे ना शेवटी, याला जातो. 5नेही जातो कारण शेवटी 0 आहे आणि दुसऱ्या संख्येतही 5च आहे. 3नेही जातो का, तर 3ने ह्यामुळे जातो, एकदा करून बघा. 3 2 6, 7 8 2 राहिले, 3 7 21, पुन्हा 1 राहिला, 3 5 15, 0 आहे असल्यामुळे 0 देऊन टाका, गेला भाग बरोबर. आणि 2ने तर जातोच का, तर 0 आहे म्हणजे हीच संख्या आहे. 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. चला घ्या पुढे. 7 4 0 6 9 यातील प्रत्येक अंक फक्त एकदा वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या संख्येतील सहस्त्रस्थानचा अंक कोणता आहे. काय केलं रे याचं उत्तर तुम्ही. अगोदर काय करा, ह्या 31 नंबरचा जो प्रश्न आहे ना, याची मोठ्यात मोठी संख्या तयार करून घ्या. बघ रे, हे पहा, हे अगोदर 9 पुढे घ्या, घेतला. मग नंतर 7 घ्या, घेतला. नंतर 6 येतो, घेतला. नंतर 4 आणि 0 येतो. ही मोठ्यात मोठी संख्या तयार केली तुम्ही. इथे मोठ्यात मोठी संख्या तयार झाली. आता याच्यातली सहस्त्र स्थानचा अंक म्हणजे 1000 स्थानचा अंक, एकक दशक शतक हजार कोण आहे, कोणता अंक आहे, 7 आहे. म्हणजे 3 नंबरचं ऑप्शन आहे त्याचं उत्तर आहे. चला ठीक आहे, बरोबर आलं उत्तर तुमचं. पुढे 32 नंबरचा प्रश्न आहे. 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा येतो रे. 1 ते 100 मध्ये 1 हा अंक 21 वेळा येतो. 21 वेळा, हे बरोबर आहे, 21 वेळा येतो. चला पुढे घ्या. ह्या गटामध्ये किती मूळ संख्या आहेत. बघा मूळ संख्या 7 ही एक मूळ संख्या आहे, 31 एक मूळ संख्या आहे, 41 एक मूळ संख्या आहे, 59 एक मूळ संख्या आहे आणि 97 एक मूळ संख्या आहे. किती मूळ संख्या आहेत. 1 2 3 4 आणि 5 मूळ संख्या आहेत. म्हणजे 2 नंबरचं ऑप्शन तुमचं उत्तर आहे. राईट. पुढे जाऊन 27 नाही आहे मूळ संख्या. पहा ना, 2 3 5 7 11 13 17 19 23 29 27 नाहीच, 23 आणि डायरेक्ट 29च आहे. पुढे घ्या. 40 नंतर क्रमाने येणारी 26वी समसंख्या कोणती. आता असं जर उत्तर काढायचं असेल तर काय करायचं. 40 नंतर क्रमाने येणारी, पहा इथे लिहा 40, याच्यानंतर क्रमाने येणारी इथे घ्या प्लस करा आणि 26वी समसंख्या कोणती. 40 अधिक 26 असं लिहायचं इथं 26 आणि गुणाकारामध्ये 2 करायचं. का बरं गुणाकारामध्ये 2 करायचं. कारण समसंख्या असो किंवा विषम संख्या असो,
एक सोडूनच पुढे असते, है ना, एक सोडून पुढे असते. म्हणून ह्या 40पासनं म्हणजे 41 सोडला तर मग नंतर 42 मधात एक एक संख्या जात असतात. तर 26ची दुप्पट करायचे. 26 दोन्ही 52 होतात ना, 52. 26 दोन्ही 52. तर 40 अधिक 52 करा, किती येतात? 5 आणि 4 9, 90 आणि 2 92. म्हणजेच 92वी हे त्याचं उत्तर आहे. 2 नंबरचं ऑप्शन. 26वी समसंख्या आहे 92. पुढे 1/7, 2/7, 3/7 हे जे आहे ना, याच्यामध्ये याचं उत्तर काढायचं आहे. पहा, सोपं आहे, सगळ्यांचा छेद समान आहे म्हणून एकच छेद घ्या. आणि 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 6/7 हे त्याचं उत्तर येते. हे 6/7 म्हणजे ऑप्शन नंबर 3 तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढे घ्या, पाय काढा थोडासा. प अधिक 17 अधिक 19 बरोबर 50. तर प बरोबर किती? याचं उत्तर काढायला सोपं आहे. अगोदर काय करा, ह्या दोघांची इथे बेरीज करून घ्या बरं. हे 17 आणि 19 किती होतात? किती व्हायले? 10 आणि 10 20, 20 आणि 9 29, 29 आणि 31, 30 आणि 1 6 36. हे 36 येते याचं उत्तर. मग हे 36 या 50मधनं वजा करा. मग 50 वजा 36 किती येतं? है ना, 10तनं 6 गेले 4 राहतात आणि 3तनं 4 गेले 3 आणि 1 राहतो. म्हणजे 14 हे त्याचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2 14 हे त्याचं उत्तर आहे. आणि हे जर तुम्हाला व्यवस्थित गणित पाहायचं असेल ना, तर मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे बघा, हे गणित व्यवस्थित कसं करायचं. तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण स्टेप दिसेल. पुढे जाऊया. हे काय आहे? 59,178 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कशी लिहायची ते पाहिजे. 59,178 कुणीतरी लिहिलेली, हे बरोबर आहे. त्याचं 3 नंबरचं ऑप्शन. चला, राईट आहे. पुढे चालूया. 4 सहस्र म्हणजे किती शतक? 4 सहस्र. तुम्हाला प्रश्न विचारला आहे, 4 सहस्र म्हणजे किती शतक? तर आपण जर म्हटलं 40 शतक होतील का, तर बघा, शतक विचारले ना, शतक म्हणून अगोदर 100 लिहून घ्या. लिहिले का? लिहिले. मग त्या 100ला 4नं जर गुणलं तर किती येईल उत्तर? 4 1 4, 400 आले. तुम्हाला विचारले 4 सहस्र पाहिजे म्हणजे 4000 पाहिजे. तर मग 40ने गुणून पहा पुन्हा एकदा. 40ने काय होतं? 4 1 4 आणि हे 3 1 2 3 0 देऊन टाका. किती झाले? 4000 म्हणजे 4 सहस्र. अर्थातच 40 म्हणजेच ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. चला घ्या पुढे. 250, 250 आणि पाव शतक या सगळ्यांची बेरीज करायची आहे. हां बघा, 250 म्हणजे किती? 225. हे बारक्या इथे बस रे, इकडे चल. 250 म्हणजे किती? 225. 350 म्हणजे 350, 275 किती येतात? 275 350. परत पाव शतक. पाव म्हणजे किती? आपण त्याला म्हणतो 75 फक्त, है ना. पाव शतक म्हणजे 75. पहा बरं, यांची बेरीज करा. 5 1 5, 5 2 10, 5 3 15 शिला 5, हातचाला 1, 7 2 14, 14 आणि 2 16, 16 आणि 1 17, 17 शिला 7, हातचाला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5, 575 येते उत्तर. पहा तुमचं इथे आहे का? 575 म्हणजे 550 बरोबर आहे ना, उत्तर आलं. 2 नंबरचं ऑप्शन आहे तुमचं उत्तर आहे. 550 येते का? बघा, प्रश्न आहे 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या अधिक 4 अंकी लहानात लहान संख्या, ह्या दोन्हींची बेरीज करायची. उत्तर काय तर सांगायचं. बघा बरं, 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या काय येते? 9 9 9. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या झाली. प्लस 4 अंकी लहानात लहान संख्या म्हटलं की 1 1 1 करायचा. नाही, 1 0 0 0 1 2 3 4 झाली 4 अंकी संख्या. आता अशा प्रकारे दोन्हींची बेरीज किती येते बघा. उत्तर येते 1999 म्हणजे 1999. इथं आहे का? हो, 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. चला, राईट. पुढे घ्या. 41 नंबरचा प्रश्न आहे. 517, 419, 626, 725 या संख्या त्या चढत्या क्रमाने लिहायच्या. कशा आहेत तिकडे चढत्या क्रमानं? हे पहा, इथे कोणीतरी केलेलं आहे. मला ते हे समर्थच आहे. पहा, ही सगळ्यात छोटी
मग त्याच्यापेक्षा मोठी, मग त्याच्यापेक्षा मोठी, त्याच्यापेक्षा मोठी, चढता क्रम झाला. आणि तिसऱ्या क्रमांकाची संख्या ओळखायची आहे. इथे लिहित असतानाच वरील लिहिलं 3 नंबरचा 628 म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर आहे. चला घ्या राईट आलं तुमचं. पहा हे IX म्हणजे किती 9 भागाकारामध्ये 3 आहे ना, हे रोमन संख्या आहे. तर मग 9 भागाकारामध्ये 3, 3 3 1 9, उत्तर येते 3, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 तुमचं उत्तर आहे. पुढे डब्बा वजा 491. डबा मीन्स चौकटमध्ये काहीतरी प्रश्न आहे है ना, इथे काहीतरी अंक असायला पाहिजे. त्या अंकातून ही एवढी संख्या वजा केली तर 35 उत्तर येतं आहे. मग ह्या डब्यामध्ये किंवा ह्या रिकामी जागेमध्ये कोणता अंक असेल माहीत नाही. मग एक काम करूत ना आपण, 491 आणि 35 यांची बेरीज करून बघूया. चला इथे केलेलं आहे बघा, हे 491 आणि 35 यांची बेरीज बघा बरं. 5 आणि 1 6, 9 3 12, 12शीला 2 हात चालले, 1 4 आणि 1 526. हे 526 ऑप्शन नंबर 3 त्याचं उत्तर आहे. चलो राईट. पुढे घ्या. 10 रुपयाच्या नोटांच्या एका बंडलमध्ये 1729 क्रमांकापासून ते 1817 क्रमांकापर्यंत सलग नोटा आहेत. तर त्या बंडलमध्ये किती रुपये आहेत? आता पहा, त्यांनी काय केले, 10 रुपयाचं बंडल आहे आणि त्यात बंडलाच्या पहिल्या नोटीचा क्रमांक एवढा आहे, शेवटच्या नोटीचा क्रमांक एवढा आहे. तर मग काय करायचं, शेवटचा क्रमांक मोठा असल्यामुळे शेवटच्या क्रमांकातून पहिला क्रमांक वजा करा, म्हणजे त्या नोटा किती आहेत आपल्याला कळेल. बघा बरं, 1817 वजा 1729 काय येईल उत्तर. 17मधून 9 काढा, किती येते, 9 ने 1 10, 10 आणि 7 17, 7 आणि 1 8 येतं उत्तर. परत इथे 0 आला, याचा एक हातचा इथे दिल्यामुळे इथे 10, 10तून 2 गेले 8 राहतो. पुन्हा इथे 7 राहिला, 7तून 7 गेले 0, हे 0, म्हणजे 88 नोटा आहेत. किती आहेत नोटा त्या, 88. मग 88 नोटा आणि त्या नोटा आहेत 10 रुपयाच्या. तर 10 रुपये गुणाकारामध्ये 88, 10चा 1 0 याच्यावर देऊन टाकला की उत्तर आलं बरोबर 880. मग 880 इथे आहे. क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे, 880 रुपये. म्हणजे त्या बंडलमध्ये 10 रुपयाच्या नोटाचं बंडल जे आहे त्यामध्ये 880 रुपये आहेत सगळे टोटल. पुढे जाऊया. 9 स्टार 62 मधून 4217 ही संख्या वजा करायची, तर बाकी ही एवढी उरते. तर स्टारच्या जागेवर किती असते, काय करायचं अशा वेळात बघा रे सगळ्यांनी. दुसऱ्या वेळेस तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. काय नाही, हे लय सोपं आहे. याच्यामधनं ही संख्या वजा करायची, म्हणजे याची याची बेरीज करा ना. पहा बरं, 7 आणि 5 किती होतात, हे पहा, हे 7 आणि हे 5 किती होतात, 12शीला 2 हाचा आला 1, पुन्हा 4 आणि हे 1 किती होतात, 4 आणि 1 5, 5 आणि 1 हातचा 6 आलं का नाही, 6 इथं उत्तर. पुढे घ्या, हे 2 आणि हे 6 किती होतात, 6 आणि 2 8 होतात. इथं मग स्टारच्या जागेवर 8 असायला पाहिजे. पुन्हा 4 आणि 5, 5 आणि 4 9, म्हणजे उत्तर बरोबर आलं. इथे बी 9च आहे. तर मग ह्या स्टारच्या जागेवर 8 असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. चला घ्या पुढे. अशा प्रकारे त्याचे गणित करायचे असतात मित्रांनो, तुम्ही फार चुकलेले आहात. 32 या संख्येला 15ने गुणले असता आलेला गुणाकार 12च्या पटीत आहे. बघ बरं, 32 संख्येला 15ने गुणले असता गुणाकार 12च्या पटीत आहे. म्हणजेच अगोदर ह्या दोघांचा गुणाकार करा. 32 गुणाकारामध्ये 35 करा बरं, 15 करा बरं. काय होईल, 15 दोन्ही 30, 0 हातचे आले 3, 15 तरी 45, 45 आणि 3 48, 480. आता 480 ही संख्या 12च्या पटीत आहे का, किती 12च्या किती पटीत आहे बघा बरं. 12 7 84, 12 8 96, मला 12 चौक 48, 12 चौक 12 गुणाकारामध्ये 4 म्हटलं तर 48 येतं. पण हे 48वर 0 आहेत, म्हणजे इथे 40 असायला पाहिजे. म्हणजे 12च्या 40 पटामध्ये आलेलं हे उत्तर आहे. इथे 40 आहे. ऑप्शन नंबर 2. अशा प्रकारे डोकं लावा आणि उत्तर पटापट करत जा. पहा, 100 रुपयाच्या 24 नोटामध्ये 20 रुपयाच्या किती नोटा येतात. 100 रुपयाच्या 24 नोटा आहेत, म्हणजे किती रुपये झाले रे, 2400. तर 20 रुपयाच्या जर नोटा म्हटलं तर 2400 बनवण्यासाठी किती नोटा लागतील,
20-20 रुपयाच्या नोटा 2400 तयार करण्यासाठी किती लागतील? 12 दोन्ही 24. हा एक शून्य हा एक शून्य. 12 दोन्ही 24. 1 2 2 शून्य टाका म्हणजे 24 बरोबर व्हायलेत म्हणजे 120. ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. कळालं का कसं काढलं? सोपं आहे पण तिथेच पटापट करायचं, काय जास्त वेळ नाही घालवायचा. 250चा 210वा भाग काढायचा आहे तुम्हाला. इथे पहा हे 250चा म्हणलं की गुणाकाराचं चिन्ह आणि 210वा भाग. पहा बरं 25 10 हे 250 म्हणजे 10 1 10 10 25 250 आणि हे 25 गुणाकारामध्ये 2 शिल्लक राहिले. 25 दोन्ही 50. उत्तर फक्त काय येतं? 50 येतं. इथे 50 हे 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. कळलं का तुम्हाला कसं यायले? पुढे जाऊया. जून महिन्याचा पगार किती आहे? 21,000 रुपये आहे. तर 5 दिवसाचा पगार किती असेल? हो ना 35,000 कसं येईल बाळा? इकडे बघ ते अरे 21,000 रुपये जून महिन्याचे आहेत. जून महिन्याचे म्हणजे जून महिन्यात किती दिवस असतात? 30 दिवस असतात. मग 30 दिवसाचा पगार किती आहे? 21,000 रुपये. किती आहे? 21,000 रुपये. तर अगोदर एका दिवसाचा पगार काढा. तर तुम्हाला 5 दिवसाचा विचारला आहे. अगोदर एका दिवसाचा काढायचा म्हटलं की 30 दिवसानं भागायचं याला. हा शून्य कटला हा शून्य कटला आणि 3 7 21 आणि राहिलेले 2 शून्य देऊन टाका. 700 रुपये रोज पडतो म्हणजे एका दिवसाचे 700 रुपये येतात. तर 5 दिवसाचे किती? 5 गुणाकारामध्ये 700 करा. 5 7 35 आणि 35 आणि राहिलेले 2 3500 म्हणजे 5 दिवसाचे किती रुपये? 3500. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. तुमचं कोण केलेलं आहे त्याचं उत्तर बरोबर आहे. हां ठीक आहे ना. आता बघा 35,000 म्हटलं बाळा तू 3500 म्हणायचं असतं. घ्या 24च्या सर्व विभाजकांची संख्या किती? आता 24चे विभाजक काढायचे म्हटलं तर 24ला कितीनं भाग जातो बघा बरं. 2च्या पाड्यात 24 आहेत का? अगोदर बघा 1 लक्षात ठेवा. 1नं कोणत्याही संख्येला भाग जातो. मग 1 ही एक विभाजक आहे का? आहे. 2ने भाग जातो का 24ला? 2 12 24 जातो ना. 2 12 24 2 1 जातो. 3ने जातो का? 3 5 15 3 18 3 7 21 3 8 म्हणजे 3 तर जातोच. 4ने जातो का? 4 7 28 नाही जात. 4 25 4 6 24 हो जातो. 4ने जातो. 5ने जातो का? नाही. 6ने जातो. 6 चौक 24. 7ने जातो का? 7 चौक 28 नाही. 7 5 35 7 7 42 नाही जात. 8 8 16 8 3 24 8ने जातो. 9ने जातो का रे? 9 3 27 9 2 18 नाही जात. 10ने जातो? नाही जात. 10ने 11ने जातो का? 12ने जातो का? 12 2 24 हो जातो. 13ने 14ने 15ने नाही मग 24ने जातो शेवटी. 1 2 3 4 18 18 18 2 36 होते बावळटा. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे एकूण 8 संख्या आहेत. 8 विभाजक आहेत त्याचे 24चे. 1ने जातो भाग 2ने जातो 3ने जातो 4ने जातो 6ने जातो 8ने जातो 12ने जातो आणि 24ने जातो म्हणजे 8 विभाजक आहेत. ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. एका पुड्याचे वजन किती आहे? 425. एक पुडा आहे. एका पुड्याचं वजन किती आहे? 425 आहे. तर अशा 1.25 डझन पुड्याचे वजन किती आहे? 1.25 डझन. अगोदर बघा एक पुड्याचं वजन किती आहे? 425 आहे एका पुड्याचं वजन. 1 डझन म्हणजे किती असतात? आहे ना डझन. 1 डझन म्हणजे 12 वस्तू आणि 12चा चौथा भाग शेवट म्हणजे एक कोर भाग किती होतो? 3 चौक 12 3 होतो. 3 12 अधिक 3 किती होतात? 12 13 14 15 15 होतात. म्हणजे 12 13 14 15 म्हणजे 15 वस्तू म्हणजे 1.25 डझन. 1.25 डझन है ना. 15 वस्तू म्हणजे किती डझन? 1.25 डझन. 1.25 डझन म्हणजे 15 वस्तू. आता त्याने विचारले एका पुड्याचं वजन किती आहे? 425. तर म्हणजे 1.25 डझन म्हणजे 15 पुड्याचं वजन किती असेल? 425ला 15ने भाग गुणाकार करा पोरं हो. 15 5 75शीला 5 हातचे आले 7. 15 2 30 30 आणि 7 37शीला 7 हातचे आले 3. 15 चौक 60 60 आणि 3 63 6 पहा 63 आणि इथे पहा 425 हे ग्रामामध्ये आहे है ना. इथे एकक दशक शतक हजार हजारापर्यंतची संख्या आली म्हणजे आता इथे पॉईंट येणार का?
कारण हा एकक दशक शतक हे एवढं ग्रामाचं झालं आणि 6 हा जो भाग आहे हा किलोमध्ये जातो. 6 किलो 375 ग्रॅम. 6 किलो 375 ग्रॅम म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. अशा प्रकारे ते उत्तर काढायचं असतं.